नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना, सतर्क भीमसैनिक आणि पोलिसांमुळे फरार जातीवादी आरोपीस 3 तासातच अटक. आरोपी मनोज उर्फ मन्या दिवानेवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिम ग्रामपंचायत हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम पूर्व येथे शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथाऱ्याच्या बाजूस दारू पिण्यासाठी बसलेल्या जातीयवादी तरुणांस दारू पिण्यास मज्जाव केल्याने जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने या जातन तरुणाने भीम अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर बिअरची बाटली व ॲक्रेलिक शीट फेकून मारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याने वाशिममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सतर्क भीमसैनिक आणि सतर्क पोलिसांमुळे जातीवादी फरार आरोपीस अटक करण्यात यश आले असून या तरुणाच्या विरोधात वाशिम पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम पूर्व शास्त्री कॉलनीत राहणारा 40 वर्षीय राहुल अशोक दिवेकर हा तरुण जेवण झाल्यावर शुक्रवारी रात्री 11:15 वाजता त्याची आई व पत्नी यांच्यासह शतपावली करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम पूर्व येथे आले असता रात्री 11:30च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथऱ्याच्या उजव्या बाजूला बसून 3 तरुण दारू पिण्यासाठी बसले होते. तेव्हा राहुलने त्यांना येथे दारू पिण्यास बसू नये असे सांगितले असता त्यातील मनोज उर्फ मन्या अनंता दिवाने राहणार गेरसे तालुका कल्याण या जातीवादी तरुणाने जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भीम अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर बिअरची बाटली व ॲक्रेलिक शीट फेकून मारून बौद्ध समाजाच्या श्रद्धेचा अपमान करून धार्मिक भावना दुखवल्या. तसेच तुम्ही महारडे माझे काय टिंबटिंब उपटणार आहेत असे जातीवाचक बोलून झटापटी करून हेतू पुरस्कर बौद्ध धर्माच्या भावना दुखवल्या. तसेच राहुल दिवेकरच्या आई व पत्नीस अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व शांतता भंग केली आणि मन्या तेथून फरार झाला. राष्ट्रीय महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना या घटनेचे तीव्र पडसाद उमटून आंबेडकरी शेकडो तरुण काही वेळातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाले. काही काळ वाशिम पूर्व विभागाचे वातावरण तंग झाले होते. या घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस ठाण्याचे सतर्क पोलीस व पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक वाय.जे. ठिकले तसेच थोड्याच वेळात शहापूर DYSP विशाल नागरगोजे दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपस्थित आंबेडकरी जनतेस ताबडतोब अटक करण्याचे आश्वासन दिले व मोठ्या शितापेने 3 तासातच आरोपीच्या मुसक्या आवळून रात्री 2:30 वाजता अटक केली. फिर्यादी राहुल दिवेकर यांच्या फिर्यादीवरून जातीवादी आरोपी मनोज उर्फ मन्या अनंता दिवाने राहणार गेरसे तालुका कल्याण याच्यावर 11 जुलै 2026 रोजी पहाटे 4:34 वाशिम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 196 1B 299 302 115(2) 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 31R 31S 315 32 VA यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रसंगी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित शहापूर DYSP विशाल नागरगोजे यांनी केलेल्या कारवाईवर खुश होऊन भीमसैनिकांनी शहापूर DYSP विशाल नागरगोजे यांना धन्यवाद देत त्यांचे विशेष आभार मानले. हिंदुत्वानी अडवण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा त्यांनी तो हल्ला केलेला आहे. त्यामुळे हे एवढं सोपं नाही. उद्या इथं काहीतरी वेगळा रक्तपात होईल. अन्यथा जर ही कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलनाचं उग्र रूप घेऊ आणि आम्हाला अपेक्षा करतो तुम्ही आम्हाला न्याय द्याल.
तो मी त्याला बोललो ना, त्याने डायरेक्ट मला शिवी दिली. तुम्हाला सगळ्यांना एकच असतो, मी विशाल नागरमध्ये SDPO शहापूर आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदम अशी चुकीची घटना इथं घडलेली आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कुणीतरी दारू पिऊन अशी दारूची बाटली फोडणं एकदम चुकीची घटना आहे. त्याला आम्ही बिलकुल माफ करणार नाही. कायदेशीरदृष्ट्या जी काही योग्य कारवाई आहे त्याच्या अंतर्गत आपण त्यात गुन्हा दाखल करणार आहे. त्या व्यक्तीचं नाव पण आयडेंटिफाय झालेलं आहे. CCTV कॅमेरा इथं आहे. CCTVचे आपल्याकडे फुटेज आहे, ते आपण प्रॉपरली जप्त करू आणि त्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करू. मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो. चौकात बाटली फोडली नाही, बाबासाहेबांच्या फोटोवर बाटली नाही, ॲक्रेलिक फेकले, ॲक्रेलिक. CCTV फुटेज मध्ये आलेलं आहे, ते आपण जप्त करून त्यात योग्य ती कायदेशीर कारवाई करू. त्यात काहीच अडचण नाही. तुम्ही निश्चिंत राहा. मी आहे, योग्य ती त्यात कारवाई केली जाईल. किती दिवस साहेब, किती दिवस? त्याला काहीतरी जी काही कायदेशीर कारवाई असेल ती 100% केली जाईल. त्यात कुठली हायगाई केली जाणार. ऐका जरा एक मिनिट अजून. त्याच्यावरती त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुलगा आहे, तेही त्याचा तपास होणं गरजेचं आहे. या गुन्ह्यांबरोबर ते गुन्हे ओपन करून जेवढं मोठी कारवाई करता येईल तेवढी आपण करावी, हीच आमची समाजाची अपेक्षा. आणि एक समाज बांधव म्हणून मला जे वाटतंय, मला वाटते जिथून आंबेडकर चौक या ठिकाणी निर्माण झाला तेथपासून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडल्यात, परंतु आम्ही सारी मंडळी घटनेवर चालणाऱ्या सगळ्या संविधानाला मानून आम्ही चालतोय. आणि म्हणून सारी मंडळी म्हणजे जे जे संविधानाला मानतात ती सगळी, निव्वळ बौद्ध समाज नाही. त्यामुळं या आता जी मंडळी आलेत या ग्रुपमध्ये सर्व समाजाची माणसं आहेत, त्यांनाही दुखलेलं आहे. त्यामुळं असा जो प्रकार घडतोय, तर निव्वळ हा जो कोण एक आरोपी आपल्याला साहेब CCTVमध्ये तुम्हाला दिसतोय, आमच्या मते, आमचं ठाम मत आहे, हा एकटा नाही, बहुतेक याच्यामध्ये प्लॅन आहे. आणि या वेळामध्ये इथं सुन्न परिसर असताना असा माणूस इथे येणं, याच्या पाठीमागं जी शक्ती असेल, जी जात्यांध शक्ती आहे, या जात्यांध शक्तीचा शोध घेणं, केवळ एक माणूस आरोपी म्हणून त्याच्यावर हे करणं, कारण कदाचित त्याला त्यांनी वळू सोडला असेल किंवा जा तुला काय होईल ते बघू, नंतर कोर्टात फेऱ्या मारून तुला सोडवू वगैरे अशा गोष्टी होणाऱ्या असतील. आणि म्हणून याच्या पाठीमागं जात्यांध शक्ती या परिसरामध्ये आहे. आणि त्यांचाही आपण या मार्गाने जर शोध घेतला तर अधिक उत्तम ठरेल. केवळ आमच्या मते तो आरोपी आहे, आरोपी असेल. आता तुम्ही जेव्हा सिद्ध कराल किंवा कोर्ट सिद्ध करेल, पण त्याच्या पाठीमागं असलेली जी शक्ती आहे, ही शक्ती आपण कृपा करून शोधून काढा. अन्यथा केवळ एकाला इथून मारत नेणं आणि पुन्हा असे प्रकार घडणं, तेव्हा मग आपणच आम्हाला योग्य सल्ला द्या की आम्ही पुढची संविधानाच्या बाजूने आणि त्याच्या बरं हुकूम आम्ही कशा पद्धतीनं पुढे वाटचाल करावी. कारण ही सगळी मंडळी आपल्या संविधानाला मानणारी, तर एवढी आमची एवढी अपेक्षा पण आहे. आणि आपण मला वाटतं नवीन आलेले आहात शहापूरमध्ये, हरकत नाही. आम्ही आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं, इथल्या असलेल्या सगळ्या लोकांच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करतो. एवढ्या तात्काळ आपण आलात, आम्ही आपल्याला धन्यवाद देखील देतो. आणि आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये जे जे करता येईल ते करावं, कारण असे प्रकार घडणं, मला वाटतं वाशिम शहरामध्ये अशा घटना घडत नाहीत. आणि वाशिम शहर हे पूर्णपणे सर्व समाज जी मंडळी आहेत ते आम्ही समावेशक आहे. मग शिवजयंती असो, बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, सर्व समाज आम्ही एकत्रित येतोय. आणि असं असताना अशी जर भांडगुळं कोणीतरी सोडत असेल तर या भांडगुळाला आणि त्याला जे पूरक आहेत त्यांचा विचार आपल्या कायद्याच्या चौकटीत व्हावा, अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून विनंती आहे. धन्यवाद. मी सगळ्यांच्या मी वतीनं- स्वतः साहेब सांगतो, आम्ही फक्त एकच विटनेस नाही, आहे म्हणून सांगतो, एकच मिनिट, कारण की त्या मुलाचं नाव मी घेतलेलं आहे. एकच मिनिट. मी फक्त ऐका ना साहेब, सगळ्यांच्या वतीनं फक्त एकच गोष्ट सांगू शकतो. साहेबांना बोलू द्या एक मिनिट. नाही बोलू द्या त्यांना काय. बोलू द्या. हा, बोला. तुमचं मांडू द्या. बघा, हे सगळ्या गोष्टी झाल्या, साहेब आले, PI साहेब आले, आणि मी त्यांना जो आरोपी आहे त्याचं नाव मी स्वतः सांगितलेलं आहे, मी आणि राहुल दिवेकरने. आणि तो व्यक्ती असा आहे की तो कोणालाही मारतो. म्हणजे अमोल साहू म्हणून आरती ज्वेलर्सचा मालक आहे, त्या आरती ज्वेलर्सला त्यांनी या शास्त्री कॉलनीत मारलं होतं.
त्याच्यावरही पुढं कारवाई झाली नाही. कालही त्याने इथे राडा केला, तिथेही कारवाई झाली नाही. मग जर तो उद्या मला येऊन मारला तर याची जिम्मेदारी कोण घेणार? मी तर नाव सांगितलं, दिवाने म्हणून आहे, राहुलनी पण सांगितलं. जर उद्या माझ्यावर काय झालं तर काय करणार? मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनीही आपलं भारताचं संविधान तयार केलेलं आहे, ज्यांनी जे कायद्याचं राज्य इस्टॅब्लिश केलेलं आहे, कायद्याचं राज्य ज्यांनी इस्टॅब्लिश केलेलं आहे, ज्यांनी जो कायदा बनवलेला आहे, त्याच कायद्याच्या बेसिसवर आपल्याला ह्यात कारवाई करायची आहे आणि त्याच संविधानाच्या बेसिसवरच ही कारवाई होईल. कुठलंही असंविधानिक कृती होणार नाही. जे काही कायद्याने योग्य कारवाई आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देशच काय होता? कायद्याचं राज्य कशासाठी इस्टॅब्लिश करायचं होतं, संविधान कशासाठी आणायचं होतं? सगळ्यांना जे काय असेल तो सामान्य आहे. त्यानं पण जे काही कृत्य चुकीचं केलेलं आहे त्याला सुद्धा जी काही कायदेशीर शिक्षा असेल, ज्या कुठल्या कायदेशीर कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. एवढं तुम्हाला आश्वासन देतो. किती दिवसात यानंतर नाही किती दिवसात आणि जर आम्हाला दिसला माणूस तो तर आम्ही त्याच्या कायदेशीर गुन्हा त्याला मारलं तर नाही आम्ही आम्हाला तुम्ही दोष द्याल का? नाही आम्ही आम्हाला दोष द्याल का तुम्ही? आहे, आरोपीला अटक करणार आहे. नाही आम्ही मारलं त्याला तर तुम्ही आम्हाला दोष द्याल का? नाही, तुम्ही कशाला नाही, तुम्ही आम्हाला अटक कराल नंतर. हातात घेणार? वाढीव आहे ना, विषयाला वेगळं वळण लावू नाही, वेगळं नका. वळण नाही. अजिबात बोलू नका तसं काही. नाही, तसं काय? मगाशी तुम्ही मारणार वेगळं नाही बोलत का होते, त्याला? आता परत वेगळं नाही, बोलताय. तसं नाही शांत का? राहा. तसं मारणार नाही का त्याला? त्यामुळं शांत राहा, जरा बोलताय. किती दिवस असं किती दिवस किती दिवस साहेब? किती दिवस? त्याला तात्काळ आम्ही अटक करू, त्यात काहीच म्हणजे दुमत नाहीये. तात्काळ त्याला आम्ही अटक करू, आजच्या आज त्यात गुन्हा दाखल करू. आपल्याकडे ऑलरेडी सगळे पुरावे आहेत. कुठली पण व्यक्ती या गुन्हा प्रवृत्त करायला नाही झाली पाहिजे असं बरोबर नाही होणार. येस डेफिनेटली. साहेब त्यांच्या हिशोबाने कारवाई Yes, करतील. yes. त्यांनी सांगितलं आजच्या आत करतील. येस आजच्या आज त्यात गुन्हा दाखल. एक मिनिट, आता सगळ्यांनी शांत राहा, त्यांना त्यांची कारवाई करू द्या. आपण आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मीही मगाशी आल्या PI साहेबांना सांगितलं, साहेबांनाही सांगितलं, गायकवाड साहेबांनी तेच सांगितलं. तर आपल्या समाजाचं जे म्हणणं आहे ते मांडणारी आपली 4 लोक पुढे आहे. प्रत्येकाने बोललं पाहिजे असं नाही. सगळ्यांनी शांत राहा. आम्ही आपलंच म्हणणं, जे तुमच्या मनात जे आहे ना तेच आम्ही बोलतोय, काही वेगळं बोलत नाही आहोत. आणि म्हणून आल्याला जे पहिल्यांदा म्हटलं की पहिल्यांदा त्याच्यावरती त्याला पकडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करणे आणि निव्वळ त्याच्यावरती गुन्हा दाखल करून जमणार नाही, तर त्याच्या पाठीमागे जे अजून आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही एकूण समाजाची मागणी आहे. आज आम्ही इथे शेकडोनी आता दिसत असू, उद्या हा 500 1000 लोकांचाही जमाव दिसू शकतो. उद्या जर त्याच्यावर आज जर त्याला पकडून आल्यानंतर जर कारवाई झाली नाही तर उद्या आम्ही वाशिम PIच्या तुमच्या पोलीस स्टेशनला 1000 लोक तिथे असणार आहे. मग तिथे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला, त्याला जबाबदार तुम्ही असणार आहेत, आम्ही नाही, पुढचं तुम्हाला त्यात काहीच विचार करायची गरज नाही. जे काही चुकीची घटना घडली तर डेफिनेटली गुन्हा दाखल होईल, डेफिनेटली त्या आरोपीला अटक होईल. त्यामुळे तुम्हाला पुढचं तसं काही विचार करायची सुद्धा गरज नाही. समाजही एक, आता तुम्ही जबाबदार अधिकारी आहात, या पूर्ण 5 ते 6 पोलीस स्टेशनचं तुम्ही नेतृत्व करताय. जरी नवीन असलात, आम्ही आता मग गायकवाड सरांनी सांगितलं का समाज तुमचं स्वागत करतोय आणि आमची अपेक्षा जी आहे ती अपेक्षा पूर्ण झाली तर आम्हाला येस डेफिनेटली काहीच अडचण नाही. ठीक आहे. साहेबांचे सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार आणि एक घोषणा देऊन आपण प्रस्थान करणार आहोत. ते तपासाला गेले, आरोपीला समोर आणल्यानंतर त्यांची कारवाई आपण प्रस्थान करणार. जर सकाळपर्यंत आम्ही शांत आहोत आणि उद्या सकाळी आपण मेसेजद्वारे 10 वाजता वाशिम पोलीस स्टेशनला जमायचे. उद्या सकाळी 10 वाजता, तोपर्यंत साहेबांना वेळ आहे. अटक झाली नाही तर पुढे काय होईल सांगितलं. उद्या आज जर त्याच्यावरती कारवाई झाली ना तर उद्या 1000 लोकांचा जमाव वाशिम पोलीस स्टेशनवरती असणार. सांगितलं आपण आपल्या याच्यामध्ये. आपल्या ग्रुपवर आता हे नाही. टाकून द्या. आता एक मिनिट, सगळ्यांना माझी फक्त सांगतो, एकच विनंती आहे की पोलिसांना त्यांचं काम करू द्या. कायदेशीर दृष्ट्या जे काही आपण गुन्हे दाखल करायचे ते गुन्हे दाखल करू द्या, आरोपीला अरेस्ट करायचे अरेस्ट करू द्या. आमची कायदेशीर कारवाई होत राहील. आणि आपण- या चौकाला तुमचं संरक्षण असलं पाहिजे, कारण हा महामानव ते आपण देऊन एक निवेदन देऊन टाकू समाजाचे. इथे एकही पोलीस उभा नसतो, एकही रात्रभर गाडी फिरते निघून जाते. गाडी गेल्यानंतर कोण काय करतं कोण बघायला आहे का? झाल्यानंतर समाज गोळा होणार. तुमचा एक इथं कॉन्स्टेबल थांबला पाहिजे ना. दुनियाच्या ठिकाणी तिकडे ड्युट्या लागतात, तिथे एक ड्युटी लागली पाहिजे. बरोबर, ठीक आहे. आम्ही त्याच्यावर विचार करू, कारवाई करू. येस बरं, सर्वांनी आहे ना, कोणी कुठे जाऊ नका, थोडंसं मागे सरकून उभे राहा. त्यांना त्यांची कारवाई करू द्या. आपण त्यांच्याशी गप्पा मारत राहिलो तर त्यांना काम करायला होणार नाही. त्यांना त्यांचं काम करू.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.